नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला गुप्तधन, पैसा आणि ते कसे मिळेल याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की याबद्दल श्री स्वामी समर्थांचा संदेश काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भारतीय अध्यात्मामध्ये धन या शब्दाचा अर्थ फक्त पैसा एवढाच मर्यादित नाही. खरे धन म्हणजे समाधान, शांती, आरोग्य, सद्बुद्धी आणि परमेश्वराची कृपा. मात्र मानवाच्या जीवनात आर्थिक स्थैर्यही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक लोक आयुष्यभर कष्ट करतात, पण तरीही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. अशा वेळी प्रश्न पडतो, गुप्तधन कशी मिळेल? या प्रश्नाचे उत्तर श्री स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कृपेत आणि साधनेत दडलेले आहे. गुप्तधन म्हणजे नेमके काय? गुप्तधन म्हणजे जमिनीत पुरलेले सोने किंवा अचानक मिळालेली संपत्ती, असा गैरसमज अनेकांना असतो. परंतु श्री स्वामी समर्थ सांगतात की ज्याला योग्य वेळेत जे मिळते तेच त्याचे गुप्तधन असते. गुप्तधन म्हणजे अचानक मिळालेली संधी, अडचणीतून मिळालेला मार्ग, योग्य व्यक्तीची योग्य वेळी झालेली भेट, संकटाच्या वेळी मिळालेली मदत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैवी कृपा. ही धन दिसत नाही, पण आयुष्य बदलून नक्की टाकते. श्री स्वामी समर्थ आणि धनाची संकल्पना. श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे सिद्धयोगी होते. त्यांना कधीही पैशाला महत्त्व दिले नाही, पण त्यांच्या भक्तांना कधीही उपाशी राहू दिले नाही. स्वामी म्हणतात, ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या घरात कधीही अभाव राहत नाही. स्वामी समर्थांच्या मते धन मिळवण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ते म्हणजे श्रद्धा, संयम आणि सदाचार. या 3 गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतात त्याच्याकडे धन आपोआप ओढले जाते. गुप्तधन मिळण्याचा पहिला मार्ग म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर मनापासून केलेला विश्वास. जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थांचं स्मरण करतो, नामजप करतो, त्याच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर तो एक शक्तिशाली ऊर्जा आहे. या मंत्राचा नियमित जप केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. दुसरा मार्ग, प्रामाणिक मेहनत. अनेक लोक देवाकडे फक्त मागत राहतात, पण स्वतः काहीच करत नाहीत. श्री स्वामी समर्थ अशा भक्तांवर कधीच कृपा करत नाहीत. स्वामी म्हणतात, मी मार्ग दाखवतो, चालायचं तुला तुझ्या पायांनी. गुप्तधन म्हणजे अचानक आकाशातून पडणारा पैसा नाही, तर तुमच्या मेहनतीला मिळणारे योग्य फळ आहे. प्रामाणिक कष्ट, सचोटी आणि संयम ठेवला तर स्वामी योग्य वेळी योग्य फल देतात. तिसरा मार्ग, दान आणि सेवा. दान केल्याने धन कमी होत नाही, उलटं वाढते. ही गोष्ट अनेकांना समजत नाही. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी नेहमी सांगितलेले आहे की स्वामींच्या नावाने दिलेले कधीही वाया जात नाही. भुकेलेला अन्न, गरजूला मदत, आजारी माणसाची सेवा हे सर्व गुप्तधन मिळवण्याचे गुप्त मार्ग आहेत. कारण जेव्हा आपण निस्वार्थपणे देतो तेव्हा विश्व आपल्याला परत देण्याची जबाबदारी घेते. चौथा मार्ग, मनाची शुद्धता. मनात जर लोभ, मत्सर, फसवणूक आणि द्वेष असेल तर कितीही उपाय केले तरी धन टिकत नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात की अशुद्ध मनात लक्ष्मी वास करत नाही. गुप्तधन हवे असेल तर खोटेपणा सोडा, दुसऱ्याचे वाईट चिंतन करू नये, मिळालेल्यात समाधान मानावे. ही सवय लागली की धन आपोआप स्थिर होते. पाचवा मार्ग, संकटातही न डगमगणारी भक्ती. अनेक लोकांना संकटात देवाला विसरतात, पण खरा भक्त तोच जो अडचणीतही स्वामींचा हात कधी सोडत नाही. श्री स्वामी समर्थांच्या चारित्र्यात अनेक कथा आहेत जिथे भक्त पूर्णपणे कंगाल झाले, पण स्वामींवर विश्वास ठेवला आणि शेवटी चमत्कार घडला. बघा, गुप्तधन अनेकदा संकटाच्या राखीतून जन्माला येतं. तर निष्कर्ष सांगायचं म्हणला तर गुप्तधन मिळवण्यासाठी कोणताही टोणगा, तंत्र किंवा फसवाफसवी साधन आवश्यक नाही. श्री स्वामी समर्थांचा मार्ग अत्यंत सोपा आहे. श्रद्धा ठेवा, प्रामाणिक राहा, सेवा करा आणि संयम ठेवा. धन हे उद्दिष्ट नसून ते एक परिणाम आहे. जेव्हा मन शुद्ध असते, कर्म योग्य असते आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा गुप्तधन आपोआप तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. शेवटी एवढे सांगावेसे वाटते, स्वामी समर्थ ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याच्या घरात कधीही अभाव राहत नाही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.